उद्धव ठाकरेंचा उद्यापासून फुटीर खासदारांच्या मतदारसंघामध्ये दौरा आहे। सलग 3 दिवस विविध मतदारसंघांना उद्धव ठाकरे भेटी देणार आहेत। स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवसैनिकांशी संवाद साधला जाणार आहे। 27 जूनला यवतमाळ, वाशिम, हिंगोलीमध्ये फुटीर खासदारांच्या बालेकिल्ल्यामध्ये शक्ती प्रदर्शन करण्याचा ठाकरेंचा प्रयत्न आहे। उद्धव ठाकरेंचा उद्यापासून फुटीर खासदारांच्या मतदारसंघामध्ये दौरा आहे। 3 दिवस विविध मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे भेटी देणार आहेत। तिथल्या पदाधिकाऱ्यांशी, कार्यकर्त्यांशी संवाद साधला जाणार आहे। सत्तावीस जूनला यवतमाळ, वाशिम आणि हिंगोलीचा दौरा असणार आहे। त्यामुळे या दौऱ्यामध्ये आता उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांशी काय संवाद साधतात, त्यांना काही कारमंत्र देतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। उद्धव ठाकरेंचा उद्यापासून फुटीर खासदारांच्या मतदारसंघात दौरा आहे। सलग 3 दिवस विविध मतदारसंघांना उद्धव ठाकरे भेटी देणार आहेत। स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवसैनिकांशी संवाद साधला जाणार आहे। 27 जूनला यवतमाळ, वाशिम, हिंगोलीमध्ये उद्धव ठाकरेंचा दौरा असणार आहे। 26 ते 29 जून फुटलेल्या 6 खासदारांच्या मतदारसंघात दौरा आहे। 27 जूनला यवतमाळ, वाशिम, हिंगोली मतदारसंघात उद्धव ठाकरेंचा दौरा आहे। 28 जूनला परभणी आणि धाराशिव या 2 मतदारसंघात उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांना भेटणार आहेत। तर 29 जूनला शिर्डी मतदारसंघात जाऊन कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत। खासदार सोडून गेल्यानंतर उद्धव ठाकरे सलग 4 दिवस 6 मतदारसंघात भेटी देऊन फुटलेल्या खासदारांच्या मतदारसंघात जाऊन आपला पक्ष मजबूत ठेवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत।